पण याद रखा, जी श्रीकांत ही भूमी प्यांतरची भूमी आहे. या ठिकाणाहून खंत व्यक्त करतो, दुर्दैव मानतो की आज जर प्यांतर नेते गंगाधर गाडे असते त्याच्या कांडीत दम नव्हता बुलडोजर पुढे आणण्याचा. पण प्यांतर नेते आता आणलेत कोण? आर्मीचे लोक. आता आर्मीचा ड्रेस कुठं वापरला जातो? रामेश्वर रावनी तर एकट्याने घाम फोडलाय दरेकरने. टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. एकटाच भिडलाय गडी, मीटर घेऊन कलेक्टरचं घरच मोजलं, पट्टी घेऊन आयुक्तांचं घर मोजलं. त्याला म्हणले केरळला जायचंय का, तुला तिकीट काढून देतो, तुला काय पाहिजे सांग. ते म्हणला काही नको मला. गुलाबी श्रीकांत मेल त्याच्या मौतीला चला, अरे शिंदे सरकार मेल त्याच्या मौतीला चला. नमस्कार, बोल बिंदास बोल भाग क्रमांक 23 मध्ये मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे वादग्रस्त मनपा आयुक्त आणि लाचखोर आणि हुकुमशाह आणि हिटलरशाह यांच्या संदर्भामध्ये आज छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांच्या वतीने अतिक्रमण जे बुलडोजर फिरवण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये महामोर्चाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि इथले नागरिक, छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. माझ्या पाठीमागे बघत आहात एक ग्रामस्थ आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये बोल बिंदास बोल लाखोच्या संख्येने प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पाहत असतात. आणि आज आपण या काही भगिनी आहेत आणि आपलं सरकार लाडक्या बहिणीचं सरकार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार बेंबीच्या डेटापासून ओरडून सांगत असतात. परंतु त्या लाडक्या बहिणीच्या घरावरती बुलडोजर फिरवलं गेलं. या लाडक्या बहिणीसाठी भाजपचा कुठलाही आमदार, कुठलाही नगरसेवक, कुठलाही नेता या लाडक्या बहिणीच्या संकट काळामध्ये धावून आलेला आपल्याला दिसून येत नाही. या बोल बिंदास बोलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उघडा डोळे पहा नीट. आणि या छत्रपती संभाजीनगर शहरातील लाडक्या बहिणींच्या घरावरती बुलडोजर फिरवल्यानंतर बेघर होणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या ठिकाणी थांबलेल्या आपण लाडक्या बहिणीशी थेट संवाद साधणार आहोत. ताई, काय म्हणणं आहे लाडक्या सरकारबद्दल? हे बघा, छत्रपती संभाजीनगर मध्ये जी बुलडोजरशाही चालू आहे आणि गरिबांचे घर तोडणं चालू आहे, तर मला सांगा हे जे गद्दार सरकार आहे हे लाडक्या बहिणींचे मतं घेऊन आलेले आहे आणि यांनी यांची गद्दारी इलेक्शन मध्ये दाखवून दिलेली होती. या सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवला आणि आज लाडक्या बहिणींचे घर हे उजाडत आहे, लाडक्या बहिणींचे घर तुटत आहे. तर तुम्ही जर या बहिणींना लाडक्या बहिणी म्हणतात तर मग या बहिणींचे घर तुटत असताना शिंदे सरकार जबाब द्या, तुम्ही कुठे आहात? आज हे हजारो बहिणी बेघर होत आहे, यांच्या जीवन मरणाचा प्रश्न इथं आहे. हजारो पब्लिक बेघर होणार असताना शिंदे सरकार, फडणवीस सरकार मुख घेऊन गप बसलेली आहे. माझा या महाराष्ट्र सरकारला सवाल आहे की तुम्ही फक्त मतं घेऊन तरच लाडक्या बहिणी आहात का? नंतर या देशाचे नागरिक नाही का आम्ही? आमच्या घरावर बुलडोजर चालवताना तुमचं काही कसं वाटत नाही? कसं वाटत नाही? या लाडक्या बहिणीचे घर तोडत आहात तुम्ही, याचा कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे. ही कारवाई जर थांबली नाही तर यानंतर जी श्रीकांतला आमच्या एरियात आल्यावर आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही, असं लाडक्या बहिणीचा आता धमकी आहे असं समजा. महत्वाचं म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या दिवशी एखादा भाऊ जर आपल्या बहिणीला राखी बांधण्यासाठी आला तर त्या बहिणीच्या घराला कुठं शोधायचा असा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहरातील लाडक्या भावाला पडलेला आहे. आणि इथं उद्या रक्षाबंधन आहे ताई. रक्षाबंधन असताना देखील आता घर अनेक बहिणींचे पाडले गेलेले आहेत. रक्षाबंधन निमित्त आपण सरकारला काय आवाहन करण्यात आणि त्या मुजोर मनपा आयुक्ताच्या बद्दल काय मत आहे तुमचं? ये तो वही भाई को समझना चाहिए जिसने पहले 1500 रुपए देके ये बहनों को अपना बना लिया. उसको इलेक्शन में जीतना था, खड़े होना था, इसलिए ये करा. लेकिन आज उसके दिल में ये बात नहीं आ रही है कि अब रक्षाबंधन है तो भाई जाएंगे कहाँ? अब उनको भी रोड पे लाएंगे, सामने वाले को तू यहाँ आ जा और यहाँ आके राखी बांधेंगे हम रोड पे बांधने वाले, क्योंकि घर ही नहीं है ना. उसको पूछेंगे ना घर ही नहीं है तो हम जाए कहाँ? शांडीताई, काय म्हणणं आहे रक्षाबंधन निमित्त हे सरकार लाडक्या बहिणीच्या जीवावर आलेलं आहे, लाडक्या बहिणीच्या घरावर बुलडोजर फिरवलं गेलं? हे सरकार निखळ नाटकी सरकार आहे. या सरकारचा एकच एजेंडा आहे, मी मारल्यासारखं करेल तू रडल्यासारखं कर. आणि हे सगळे नकली चाळे या सरकारचे आहे. रक्षाबंधन आलेलं आहे, सगळ्या माता भगिनींना सरकार, शिंदे सरकारला ह्या सगळ्या भगिनी वाटल्या होत्या. जेव्हा रक्षाबंधन आलेलं आहे, रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या चौकटीवर उभा राहून बहीण भावाची वाट बघते त्या चौकटीचे या सरकारने आज मोडून टाकलेल्या आहेत.
तर आता बहीण कुठे उभे राहून आपल्या भावाची वाट बघणार आहे? हां, आणि रक्षाबंधनच्या आधी निवडणुकीच्या काळामध्ये बहिणींना 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना देऊन सरकारने नंतर बहिणींसोबत हा जो छळ केलेला आहे, तर सरकारने आवळा टाकून जांब उचललेला आहे आणि ही गोष्ट सगळ्या जनतेच्या लक्षात आलेली आहे. इथून पुढे मी जनतेला एवढंच आवाहन करेल की 500 रुपये एका दारूच्या बाटलीसाठी तुम्ही विकले जाऊ नका, विचार करून. आणि आता इथून पुढे तुम्ही फक्त आणि फक्त संविधानवादी लोकांच्या हातातच सत्ता द्या, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या बोलबिंदास बोलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होते, संबंधित ज्याचा अतिक्रमणामध्ये बाधित असेल तर तिथं उपविभागीय अधिकारी येतो, तहसील कार्यालयाचा कर्मचारी येत असतो आणि महानगरपालिकेतली टेक्निकल टीम येत असते आणि त्या घराचा लेखाजोखा केला जातो आणि त्या घराचं एकूण मूल्यांकन किती आहे त्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा करून हमीपत्र दिलं जातं. परंतु इथं छत्रपती कुठलीही कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जात नाही. इथे फक्त हुकुमशाही जनता फक्त हे धोरण मनपा आयुक्त यांनी अवलंबलेला आहे आणि एकनाथ शिंदे येणाऱ्या काळामध्ये जर तुमचा पक्ष टिकून ठेवायचा असेल आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिकेवर राज्य करायचं असेल तर या लाडक्या बहिणीला सुरक्षित ठेवणं आणि लाडक्या बहिणीचं घर सुरक्षित ठेवणं या मोर्चाच्या माध्यमातून हा एल्गार आपल्याला दिसून येतोय. आणि या बोलबिंदास बोलमध्ये पुढे काय घडामोडी होणार आहे आपण खळबळजनक प्रेक्षकांच्या लक्षात आणून देणारच आहोत. आपण आता या महामोर्चाचं ज्यांनी अथक परिश्रम घेऊन या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, या आयोजनकर्त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. साहेब, या मोर्चाच्या संदर्भामध्ये आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत का येथील जे महापालिकेचे प्रशासक आहेत ते स्वतःला हिटलर समजतात. जी श्रीकांत यांनी येथे गोरगरिबांच्या वसाहती उद्ध्वस्त करण्याचं काम या शहरामध्ये लावलेलं आहे. हे हिस्टॉलॉजिकल शहर आहे, ऐतिहासिक वारसा असलेलं हे शहर आहे. या ठिकाणी सर्व दलित, मुस्लिम, हिंदू, कष्टकरी, गोरगरीब हे सर्व एकोपाने राहत आलेले आहेत आणि आजपर्यंत यांच्या वसाहतीला हात लावण्याचं काम येथील कोणत्याही प्रशासकाने या ठिकाणी आयुक्तांनी केलेलं नाही, कोणत्याही प्रशासनाने केलेलं नाही. आणि यांना असा कोणता देशातला सर्वात सुंदर रोड इथं बनवायचा आहे गोरगरिबांच्या वस्त्या तोडून, हा आमचा त्यांना सवाल आहे. आणि साहेब, मी तुम्हाला या माध्यमातून या सर्व गोरगरीब जनतेच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही जर इथं दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते आहोत, आम्ही संविधानवादी कार्यकर्ते आहोत. आम्ही तुम्हाला इथून सळोका फळो करून केल्याशिवाय सोडणार नाही, कारण की तुम्ही गोरगरिबांच्या वसाहती उद्ध्वस्त करत आहात. बोल बिंदास बोलणं एवढं छान काम या ठिकाणी केलेलं आहे. खरंच लोकांचे डोळे उघडायचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आपली एकमेव मी मीडियामध्ये जे काही चालू आहे आता सध्या, तर सर्व त्याचं पाठराखण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहात. परंतु बोल बिंदास बोल मीडियानं या ठिकाणी खरी लोकशाहीची मालिका, खरा निर्भीड आवाज गोरगरिबांचा जर कोणी बनला असेल या ठिकाणी तर ती बोल बिंदास बोल ही मीडिया आहे. आणि तुम्ही स्वतः आहात दादा, आम्ही हे सर्व तुम्हाला लाईक करतात, कारण की हुकुमशाहीच्या विरोधात, हिटलरशाहीच्या विरोधात या ठिकाणी जो काही यांनी गोरगरिबांच्या वस्त्या उद्ध्वस्त करायला हे चालू झालेले आहेत त्याच्या विरोधात केवळ आणि केवळ तुम्हीच निर्भीडपणे आवाज मांडताना आम्हाला दिसत आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि तुमच्या पाठीशी हा आंबेडकरी समाज, हे सर्व बहुजन समाज हा तुमच्या पाठीशी आम्ही उभा आहोत. तुम्ही त्यांना आता जे काही घोटाळे केले आहेत तुम्ही बाहेर काढा. आपण या ठिकाणी हा मोर्चा इथून जर यांनी आपल्या मागण्या मान्य करून हिटलरशाहीने चालू असलेली जर अतिक्रमण मोहीम थांबवली नाही तर आपण हाच मोर्चा मंत्रालयावर, मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर नेल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. महत्वाचा विषय म्हणजे मुख्य लेखा अधिकारी संतोष वाऊळ यांची नियुक्ती आहे. मंत्रालयातनं आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे, परंतु त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त बेकायदेशीरपणे देण्यात आलेला आहे पदभार आणि त्यांच्या नियोजनाखालीच अतिक्रमण मोहीम चालू आहे. अगदी बरोबर आहे. मी पहिलेच बोललो की कायद्याची पायमल्ली करून कायद्याला पूर्ण तोडून फोडून यांनी इथं राज्य करणं चालू केलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे हिटलर होता एक अधिकारशाही तिथं राबवायचा, किंग जॉन उम जे आहेत त्या साऊथ कोरियाचे, त्याप्रमाणे मला वाटलं त्यांचा एखादा पिक्चर किंवा त्यांचा एखादा लेख यानं वाचला असावा आणि त्या प्रकारे हुकुमशाही या शहरामध्ये राबवण्याचा याचा मनसुबा आहे. परंतु आम्ही आपल्या माध्यमातून याला सांगू इच्छितो की तुम्ही जे GSTचे सगळे अधिकारी या ठिकाणी सेवा चेंज करून घेऊन आलेला आहात केवळ आणि केवळ तुमचा पैशाचा व्यवहार सांभाळण्यासाठी आणि या गोरगरिबांना रस्त्यावर आणण्यासाठी तुम्ही हे काम करत आहात. संतोष वाऊळ आणि आयुक्त हे जे गोरगरीब त्यांच्याकडे न्याय मागायला गेले तर त्यांना बोट करून
त्यांच्याकडे त्यांना धमक्या देतात, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट दाखल करीन अशा धमक्या देतात. अरे गोरगरीब का रस्त्यावर पडलेले वाटले का? तुम्ही रस्त्यावर आणले, आम्ही तुमच्या बंगल्यात घुसू. तुम्ही जर या गोरगरिबांचे घरं तोडले तर आम्ही तुम्हाला इथं शाबूत राहून देणार नाही. हा आंबेडकरी चळवळीच्या आणि या जन आक्रोश मोर्चाच्या वतीने मी त्यांना इशारा देतो. दैनिक बुलनशक्तीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये खूप काही दम देण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु दैनिक बुलनशक्तीने उचललेला आवाज आणि जागृती बघितली तर हा आवाज जो आहे संभाजीनगर शहरातील तमाम नागरिकांचा आवाज आहे आणि मनपा आयुक्त यांचं चालू केलेलं जो ध्येय धोरण आहे त्यात मोडीच काढण्याचा आवाज आहे. संविधान लेके हल्ला बोल, बोल मेरी बहन हल्ला बोल, बोल मेरे भाई हल्ला बोल, और तलवार लेके कलेक्टर मेला त्याच्या मौतीला चला, और लाल लाल मागोट गुलाबी शेला आमचा कलेक्टर मेला त्याच्या मौतीला चला, लाल लाल मागोट गुलाबी शेला, लाल लाल मागोट गुलाबी शेला आमचा कलेक्टर मेला श्रीकांत मेल त्याच्या मौतीला चला, अरे शिंदे सरकार मेल त्याच्या मौतीला चला, अरे आमचा कलेक्टर मेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब संविधानाचा, अरे भारतीय संविधानाचा, अरे संविधान लेके हल्ला बोल, अरे बोल मेरी बहन हल्ला बोल, बोल मेरे भाई हल्ला बोल, अरे तलवार लेके हजारो लाखो लोकांनी या ठिकाणी बेघर केले, हजारो लोकांचे संसार रस्त्यावरती आणले आणि या ठिकाणी मला असं वाटतं की आम्ही या ठिकाणी सर्व ताकदीनिशी या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहोत. को फिर से जलाने की बात कर, बुझते हुए चिरागों को फिर से जलाने की बात कर और जातिवादी मनुवादियों को जड़ से हिलाने की बात कर. अगर दौड़ता है तेरे रगों में खून जय भीम का तो इस मनपा आयुक्त को मिट्टी में मिलाने की बात कर, इस कांग्रेस और भाजपा को मिट्टी में मिलाने की बात कर. या सर्वपक्षीय मोर्चाला मंचकावर उपस्थित सर्वच सन्माननीय नेते कार्यकर्ते अधिकाऱ्याच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दंडकशाही करून हुकुमशाही करून इथल्या गोरगरीब समाजाच्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्याचं काम केलं. लोक आक्रोश करताय, रडताय, ओरडताय, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताय, परंतु इथल्या सरकारला त्याचं काहीच घेणं माध्यमातून जय श्रीकांत करतात. नेत्यांना तुमच्या सासरूवर बोलायला वेळ नाही, पालकमंत्री तुमच्या अश्रूवर बोलत नाही, इथला खासदार तुमच्या अश्रूंवर बोलत नाही, कुठलाच आमदार तुमच्या अश्रूवर बोलत नाही. एक शायर त्यांच्यासाठी म्हणतो, दीपक भाई बेईमान नेताओं ने किए हैं पाप कितने, बेईमान नेताओं ने किए हैं पाप कितने और आज तक इन्होंने बदले हैं बाप कितने. दुश्मन से लड़ने की तुम बाद में करो बातें, अरे पहले तो ये देखो कि आस्तीन में सांप है कितने. अभी म्हणतो आपला है. इस तेरी मुहिम के अंदर मौत होती है तो पूरा शहर इस बात की गवाही देगा कि 302 का मुजरिम है तू, तेरे पे 302 का गुनाह दाखिल करेंगे ये संघर्ष समिति वाले. अगर एक जान भी इसके अंदर जाए गई तो इसलिए पहले अगर तुमको तोड़ने आए तो हमारे घरों का बंदोबस्त करके देना पड़ेगा, हमारे पैसे देना पड़ेंगे, जो जो चीज इसमें आती है ये देना पड़ेगा, उसके बाद ये हाथ दिखाना. अभी तक जितनी तेरी दादागिरी चल गई, तेरी दादागिरी चल गई, आने वाले तेरी दादागिरी हम नहीं करेंगे. आने वाले वक्त में म्हणला तो मोडा म्हणे या गरीबाच्या घरात काय होतं तर पाहून घेतो.
म्हणजे श्रीकांत म्हणजे बाबासाहेबांच्या परता वरता मोठे आला का? त्याला साऱ्या लोकांना एक मूठ करून सगळ्यांना त्याला धडा द्यायलाच पाहिजे, सगळ्याला शिवाय आंदोलन थांबले नाही पाहिजे. दीपक भाऊ, इथले सर्व पदाधिकारी आयोजकांना मी अशी विनंती करतो की आपण किमान या प्रश्नाला वाचा फोडली, ही वाचा प्रत्येकाच्या घरापर्यंत गेली पाहिजे आणि इथली व्यवस्था आदरली पाहिजे. जी श्रीकांत लवकरच गिरेबान मोर्चाला तुम्ही आम्ही भेटू. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. बाबा ते कॅम्ब्रिज पर्यंत आम्ही सगळं काढणार आहेत म्हणून सांगितलं. बुलडोजर आले आणि सगळं कॅम्ब्रिज, चिकलठाणा त्या भागामध्ये, हिनानगर या सगळ्या मुस्लिम बेल्ट भागामध्ये मराठा, बहुजन, माळी अशा सगळ्यांच्या घरावरती यांनी बुलडोजर चालवलं. कुणालाच सोडलं नाही. पण एपीआय कॉर्नर पासून कारवाई बंद, बाबापर्यंत कारवाई आली नाही का? भांडवलदाराचे बाप आहेत का हे विचारायला आम्ही या ठिकाणी आलो. रस्त्याचे व्यावसायिकाचे बाप आहेत का? व्यावसायिकांचे तुम्ही त्या ठिकाणचे व्यावसायिक उद्ध्वस्त केले नाही. यांनी सुपारी घेतली, व्यवसायाकडून सुपारी घेतली आणि एपीआय कॉर्नर पासून कारवाई बंद झाली. की हा कोण आहे? हा कुठला कोण लागून गेला? धडाधड लोकांना बेघर करायला निघालाय. एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात सगळ्यांना घर, हर घर झेंडा. अरे त्या झेंडा लावायला घरच ठेवलं नाही ना आमचं. आता 15 ऑगस्टला येईल हर घर झेंडा. आमचं घर कुठं आहे? आज आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागतंय घर द्या. चंपा चौक ते जालना रोड आता नवीन काढलाय मार्ग. 900 घरं जाणार आहेत, 900. अरे त्याची गरज काय? तिकडे कांचनवाडीचे लोक आलेत बरेचसे. कोण कोण आले कांचनवाडीहून? या आया बहिणी कांचनवरून आल्यात. आणि त्याचा नियम बघतोय की जर सरळ रस्ता आहे, तुला इकडून 35 मीटर घ्यायचंय तर इकडून सुद्धा 35 मीटर घेतलं पाहिजे. पण कांचनवाडीला वेगळाच नियम लावलाय. ते म्हणतो इकडल्या भागातच 70 मीटर. इकडं का नाही? तर तिकडं व्यावसायिकांचे दुकान आहेत, तिकडं त्याच्या मित्राचे घर आहेत आणि त्याचं पोरग कुठंतरी नाथ व्हॅलीला शाळेमध्ये, म्हणून त्या ठिकाणी घर काढायचे. किती घरं जाणार आहेत? 400 घरं जाणार आहेत कांचनवाडीत. 400. आणि कांचनवाडीत पासून 50 पावलावर राहणारे पालकमंत्री या लोकांना भेटायला गेले नाहीत. मत चालले, भुमरेंना यांचे मत चालले, शिरसाटांना यांचे मत चालले. हे नगर रचना विभाग कुणाचा आहे? एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदे औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींना बेघर करायला निघालाय. हा आरोप मी या ठिकाणी लावायला आलोय. बेघर केलं यांना. यांचा प्रश्न कोणीही मानायला तयार नाही. या अर्सुलच्या आया बहिणी बसल्या तिथं समोर. जयंतीच्या दिवशी त्यांना कलेक्टर ऑफिस पुढे बसायला लावता, आमच्या अस्मितेच्या कमानी पाडता. चंपा चौकला तुम्ही बेघर करायला निघालात. मुकुंदवाडीच्या संजय नगरला बेघर केलंय. अरे मी याला म्हणतोय बाबा, निदान डिटेशन कॅम्प तरी दे ना. तू बेघर केला गेला, त्याचा तात्पुरता निवाऱ्याची सोय तरी कर ना. पण ते सुद्धा नाही. चर्चा करत नाही. ते एखाद्या मिस्टर इंडिया बिंडिया कोणते पिक्चर होते जुने, आपलं लंगडत येतंय टाकूक टुकूक टाकूक टुकूक. त्याची भीतीच झाली. मी परवाच बोललो त्या कांचनवाडीमध्ये. लहानपणी लोक काय म्हणायचे? बच्चा सो जा कोण आएगा, बच्चा सो जा कोण आएगा. इथं असं झालंय, बच्चा सो जा लंगडा आएगा. याची भीतीच झाली. पोलिसांचे 4 कॅमेरे संपले, डायरेक्ट लावले तर मागापासून. पण तिथं कसे पाडते तिथं नाहीत कॅमेरे. पण आता पोलीस बांधवांनी सुद्धा सांगितलंय त्याला, आम्ही आयुक्तांचं स्वागत करतोय. पण आता आणलेत कोण? आर्मीचे लोक. आता आर्मीचा ड्रेस कुठं वापरला जातो? रामेश्वर रावनी तर एकट्याने घाम फोडलाय दरेकरने. टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. एकटाच भिडलाय गडी मीटर घेऊन
कलेक्टरचं घरच मोजलं, पट्टी घेऊन आयुक्तांचं घर मोजलं. त्याला म्हणले केरळला जायचंय का, तुला तिकीट काढून देतो, तुला काय पाहिजे सांग. ते म्हणला काही नको, मला या सगळ्या पत्रकारांचं स्वागत करायचंय. सगळे युट्यूबर्स मेन स्ट्रीम मीडियातले पत्रकार आहेत की त्यांनी या जय श्रीकांतचं केरळचं पॅकेज घेतलं नाही तर तुमच्यासाठी या ठिकाणी आले. पत्रकारांनी आवाज उठवला, पोलिसांनी साथ द्यायला सुरुवात केली. आता जय श्रीकांतचं काही चालणार नाही. हा लढा महत्वाचा लढा आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की जय श्रीकांत हटाव आणि शहर बचाव हा नारा देऊन या ठिकाणी आलो. उद्याची उद्या या सगळ्या कारवाई थांबवा. अरे बॉम्ब टाकल्यासारखं झालंय. मी गुगल मॅपला जाऊन सर्च केलं वरून सॅटेलाइटने, तो बॉम्ब टाकल्यावर दिसतोय. यांनी जेसीबीने खांदून बसलाय ना. अरे म्हणलं कोणतं शहर आहे तिकडं चालू युद्ध, इस्रायल अमुक धमुक, या आमच्या शहरात असं कसं दिसायला लागलंय. बॉम्ब टाकल्यासारखी अवस्था केली. पण दुर्दैवाने कोणताही मंत्री तुमच्या बाजूने बोलत नाही. आया बहिणीनो, पारधी समाजाचे लोक इथं आले. हे साईडला अरे तुम्ही दोघं, हे पारधी समाजाच्या माझ्या आया बहिणी इथं आल्या. त्यांचं दुःख मोठं आहे. आज गायरान जमिनीचा GR काढला या जिल्हाधिकाऱ्यांनी. 17 तारखेचा अल्टिमेटम दिलाय आणि आमच्या गायरान जमिनी वाचवा म्हणून पारधी समाजाच्या आया बहिणी इथं आल्या. बघा त्यांचे चेहरे. 1 एकर अर्धा एकर पासावर जमीन त्यांच्या ताब्यात आहे. तुम्ही हिसकायला निघालात आणि हा आयुक्त 15 ऑगस्टचा अल्टिमेटम देतो. अरे 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला होता ना. आमचं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेणार आहात का? 15 ऑगस्टचा अल्टिमेटम देताना लाज का नाही वाटली याला? एकीकडे तिरंगा फडकवला जाणार आहे आणि दुसरीकडे आमच्या घरावरती बुलडोजर चालवणार आहे, आम्हाला गुलाम करणार आहे. तुमचा वाली कुणी नाही. आज तुमचे घर गेले, तुम्ही रडायला लागलात तर अश्रू पुसायला सुद्धा कुणी येत नाही. भयान परिस्थिती झालेली आहे आणि आमचा मुख्यमंत्री सुद्धा बोलत नाही. किती बिकट आहे. मुख्यमंत्री बोलतोय का? मी तुम्हाला विचारतोय, जोरात सांगा, बोलतोय का? त्यांना दिसत नाही का हा मोर्चा? तुमचं रडणं दिसत नाही का? पण नाही बोलत. त्यांना दलितांवर, आदिवासींवर, अरे याच्या मोर्चामध्ये हिंदू आलेले आहेत. हिंदू किती जण, किती हिंदूचे घर जाणार आहेत? हात वर करा. हे बघा, आपल्याला वाटतं निळा झेंडा म्हणजे हा मोर्चा फक्त, अरे हिंदूंचे घर चाललेत. हिंदूंचे, हिंदूंना बेघर केलंय आणि आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहेत. आमचा पक्ष हिंदुत्वाचा आहे आणि तुम्ही हिंदूचे घर पाडताय, हिंदूंना बेघर करताय, मुस्लिमांना बेघर करताय, दलितांना बेघर करताय. मुख्यमंत्री बोलत नाही. मुख्यमंत्री कशावर बोलतो? कशावर? पाहतो, काय नाव आहे तुझं? हा, हे अमल पवार, पारधी समाजाचा. त्याने बघा कसं हेरलं. मुख्यमंत्री कशावर बोलतो म्हणतो माहितीये का? कबूतर खाण्यावर. बघितलं का टीव्हीत तुम्ही? म्हणजे कबूतर खाण्यावर बोलतो. अरे पण याद राखा, जी श्रीकांत ही भूमी प्यांतरची भूमी आहे. या ठिकाणाहून खंत व्यक्त करतो, दुर्दैव मानतो की आज जर प्यांतर नेते गंगाधर गाडी असते, त्याच्या कांडीत दम नव्हता बुलडोजर पुढे आणण्याचा. पण प्यांतर मेलेला नाही. प्यांतर मनात नसतो. तात्काळ जर ही कारवाई थांबवली नाही तर पुन्हा एकदा 1972 सारखा प्यांतर रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. हा सारखा प्यांतर रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा देतोय. मुख्यमंत्री दखल घ्या. एकनाथ शिंदे दखल घ्या. आणि या सगळ्या दोन टकूचे ते एक जी श्रीकांत आहे आणि दुसरा कोण आहे?
नाव सांगा मला, म्हणजे मला कळलं. संतोष वावळे. वा, लोक किती उद्रेक आहे लोकांचा. संतोष वावळे, तर त्याचा GR मला पाठवला आमच्या एका पत्रकाराने. त्याची ऑर्डरच नाही. अतिक्रमण कोणतं पद आहे त्याच्याकडे? मुख्य लेखा अधिकारी. मुख्य लेखा व वित्त अधिकारी. हे पत्र आहे त्याचं 2021च. पत्रकार बांधवांना नोट करा, संतोष वावळे या ठिकाणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून आलेला आहे. त्याचा आणि अतिक्रमण विभागाचा संबंध काय? आणि म्हणून आम्ही मागणी करतोय की या भांडवलदाराकडून करोडो रुपयाची उलाढाल झालेली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यावरती ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी. मित्रांनो, जाता जाता एवढंच आव्हान करतो की हा लढा संपलेला नाही. अनेक जण फिरलेत, अनेकांनी धमक्या दिल्यात. लय मोर्चा मोठा झालाय. अनेकांनी त्या लोकांना धमकी दिली की तू जर मोर्चात गेला तर तुझं घर आम्ही पाडूच, तुला घर देतो म्हणून आश्वासन दिलंय. हे कुणाला काही देणार नाहीत, लक्षात ठेवा. यांच्याकडे पत्र सुद्धा नाही आपल्याला काही देण्याचं. आणि म्हणून एकजुटीने हा जो बंड पुकारलाय, हा जो लढा उभा केलाय, हा लढा आता थांबवायचा नाही. तात्काळ जी श्रीकांतला तात्काळ या असणाऱ्या शहरातून हद्दपार करावं, हाच असणारी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि आत्ताची आत्ता सगळी बुलडोजर कारवाई थांबली पाहिजे. कोणत्याही ठिकाणी बुलडोजर जाता कामा नये. तुम्हाला रस्ते करायचेत, हिम्मत असेल तर बाबा आणि कॅमेरेज पर्यंत पहिलं करून दाखवा आणि नंतर दुसऱ्या एरियात घुसा. ही नौटंकी करू नका, एवढंच असणारं आव्हान करतो. आणि गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना या सरकारला आव्हान करतो की हे औरंगाबादचं प्रकरण गांभीर्याने घ्या, अन्यथा तीव्र प्रसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा इशारा देतो. इथं अरे लोक मरायला लागले. जय श्रीकांत. मुख्यमंत्री लोकांनी रागाचे पटापटा मरतील, त्यांचे घर हिसकावून घेऊ नका. थोडी दया माया दाखवा. या आया बहिणींना बेघर करू नका. या लेकरांचं शिक्षण कुठे, ते कुठं जाऊन शिकतील, हे थांबवा. आणि म्हणून मोर्चावर, मुद्द्यावर पीडितांचा, सर्वसामान्य लोकांचा हा स्वाभिमानी मोर्चा येऊन धडकलेला आहे. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. जय भीम. जय भीम भाऊ. या